नमस्कार. ITI इलेक्ट्रिशियनच्या सेकंड इयरच्या सर्व प्रशिक्षणार्थींचं आजच्या या खास सादरीकरणात मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. तुम्ही DC जनरेटर पाहिलाच असेल. बाहेरून अगदी शांत दिसतो, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का की त्या मशीनच्या आत प्रत्यक्षात एक अदृश्य आणि भयंकर असं चुंबकीय युद्ध सुरू असतं. आज आपण याच युद्धाची म्हणजेच आर्मेचर रिॲक्शन, कम्युटेशन आणि इंटरपोल्स यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्सची अगदी सखोल माहिती घेणार आहोत. चला तर मग या मशीनच्या आतल्या अदृश्य चुंबकीय जगात आपण प्रवेश करूया. आजच्या या माहितीपटाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया आर्मेचर रिॲक्शन आणि त्याच्या परिणामांपासून. त्यानंतर त्यावर इंजिनियर्सनी शोधलेले भन्नाट उपाय बघू. पुढे आपण कम्युटेशनची अत्यंत नाजूक प्रक्रिया, रफ कम्युटेशनचे गंभीर धोके आणि शेवटी या सर्वांवरचा रामबाण उपाय म्हणजे इंटरपोल्स कसे काम करतात हे पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या कॉन्सेप्टकडे वळूया, ती म्हणजे आर्मेचर रिॲक्शन. जनरेटरच्या आत नेमकं काय घडतं ते आता आपण समजून घेऊ. आता तुम्ही विचार कराल, हे आर्मेचर रिॲक्शन म्हणजे नक्की काय भानगड आहे? बरं, एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा जनरेटरचा आर्मेचर फिरतो आणि त्यातून करंट व्हायला लागतो, तेव्हा तो गप्प बसत नाही. तो त्याचं स्वतःचं असं एक नवीन मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स तयार करतो. आता होतं काय, हे जे नवीन आर्मेचरचं फ्लक्स आहे ना, ते आधीपासून तिथे असलेल्या मुख्य फील्ड फ्लक्सच्या कामात अडथळा आणतं. मुख्य चुंबकीय क्षेत्राला विस्कळीत करण्याच्या ह्याच प्रक्रियेला आपण आर्मेचर रिॲक्शन म्हणतो. ही एक प्रकारची चुंबकीय टक्करच आहे. ही संकल्पना अजून थोडी क्लिअर करण्यासाठी आपण एक मस्त उदाहरण घेऊ. डोळ्यांसमोर एक अत्यंत संथ आणि शांत वाहणारी नदी आणा. तो पाण्याचा प्रवाह म्हणजे आपलं मुख्य फील्ड फ्लक्स. आता समजा त्या शांत नदीतून एक मोटर बोट अतिशय वेगाने गेली तर काय होईल? साहजिकच मोठ्या लाटा निर्माण होतील आणि तो शांत पाण्याचा प्रवाह पूर्णपणे विस्कळीत होईल. अगदी 100% हेच जनरेटरमध्ये घडतं. वेगाने फिरणाऱ्या आर्मेचरचं फ्लक्स त्या बोटीसारखंच मुख्य चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि ताकद पार विस्कळीत करून टाकतं. आता ही जी चुंबकीय कक्कर होते, त्यामुळे आपल्या DC मशीनमध्ये दोन अतिशय गंभीर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. ते कोणते? चला पाहूया. यातला पहिला मोठा प्रॉब्लेम आहे क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. आर्मेचर रिॲक्शनमुळे काय होतं तर मुख्य चुंबकीय क्षेत्र एका बाजूला ढकललं जातं. म्हणजे ट्रेलिंग पोल टिप्स, ज्याला आपण TPT म्हणतो, तिथे फ्लक्सची प्रचंड गर्दी होते आणि लीडिंग पोल टिप्स म्हणजे LPT जवळ ते एकदम कमकुवत होतं. याचा परिणाम म्हणून मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस म्हणजेच MNA आपली मूळची जागा सोडून पुढे सरकतो. हे कसे माहितीये? एखाद्या हायवेवर चालणाऱ्या ट्रॅफिक जामसारखं. जर एखाद्या गाडीने अचानक आपली लेन बदलली तर एका बाजूला भयंकर ट्रॅफिक जाम होतं आणि दुसरी बाजू एकदम मोकळी राहते. इथेही फ्लक्सचं ट्रॅफिक एकाच बाजूला वाढल्यामुळे ब्रशेसजवळ भयानक स्पार्किंग व्हायला सुरुवात होते. दुसरा गंभीर प्रॉब्लेम म्हणजे डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट. जेव्हा मशीनवर लोड जास्त असतो ना, तेव्हा पोलच्या एका बाजूला मॅग्नेटिक सॅच्युरेशन येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर तिथली फ्लक्स वाहून नेण्याची क्षमता संपते. यामुळे ओव्हरऑल मुख्य चुंबकीय क्षेत्राची ताकदच कमी होते. याची तुलना तुम्ही डोंगरावर चढणाऱ्या एका गाडीशी करू शकता. गाडीचा वेग जितका जास्त तितकाच समोरून येणाऱ्या वाऱ्याचा विरोध जास्त असतो. त्यामुळे गाडीचा एकूण वेग कमी होतोच ना. इथेही नेमकं तेच होतं. जनरेटरचा मूळचा EMF या विरोधामुळे थेट कमी होऊन जातो. आता हे एवढे मोठे प्रॉब्लेम्स बघितल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावर काही उपाय आहे की नाही? तर नक्कीच आहे. इंजिनियर्सनी यावर काय भारी उपाय शोधलेत ते आता आपण पाहूया. या विस्कळीत झालेल्या फ्लक्सला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी प्रामुख्याने 2 तांत्रिक उपाय वापरले जातात. पहिला अतिशय प्रॅक्टिकल उपाय म्हणजे ब्रशेसची जागा बदलणं आणि दुसरा थोडा ॲडव्हान्स उपाय म्हणजे कम्पेन्सेटिंग वाइंडिंगचा वापर करणं. हे दोन्ही कसे काम करतात चला सविस्तर बघू. पहिला उपाय अगदी सोपा आहे, ब्रशेस शिफ्ट करणं. मगाशी आपण पाहिलं की आर्मेचर रिॲक्शनमुळे आपला मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस म्हणजेच MNA पुढे सरकतो. मग स्पार्किंग टाळायची असेल तर काय करावं लागेल? साहजिकच रॉकर आर्मच्या मदतीनं ब्रशेसला त्यांच्या मूळ जागेवरून म्हणजे GNA वरून हलवून नवीन MNA वर सेट करावं लागतं. जनरेटरमध्ये हे मशीन ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने केलं जातं. हा उपाय केल्यामुळे स्पार्किंग तर कमी होतेच, पण आपल्याला जास्तीत जास्त EMF सुद्धा मिळतो.
आता जे मोठे जनरेटर्स असतात ज्यांच्यावर सतत लोड बदलत असतो तिथे दुसरा भारी उपाय वापरतात, तो म्हणजे कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग. हे डिझाईन इतकं हुशारीचं आहे ना, या वाइंडिंगमधनं आर्मेचरच्या अगदी विरुद्ध दिशेने पण तितकाच करंट सोडला जातो. यामुळे काय होतं, हे नवं वाइंडिंग आर्मेचर फ्लक्सला पूर्णपणे कॅन्सल करून टाकतं. तुम्ही नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स वापरलेत कधी? जसे ते हेडफोन्स बाहेरच्या आवाजाच्या विरुद्ध लहरी तयार करून तो आवाज शून्यावर आणतात, अगदी तसंच हे वाइंडिंग आर्मेचर रिॲक्शनचा प्रभाव नष्ट करतं. हे खरोखरच अप्रतिम इंजिनिअरिंग आहे. बरं, आर्मेचर रिॲक्शनचा विषय इथे संपवून आपण आता जनरेटरमधल्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रक्रियेकडे वळूया, ती म्हणजे कम्युटेशन. कम्युटेशन म्हणजे नेमकं काय? पहा, जनरेटरच्या आर्मेचरमध्ये जो करंट तयार होतो ना, तो मूळचा अल्टरनेटिंग म्हणजे एसी असतो. पण आपल्याला बाहेर काय हवंय? डीसी. तर या एसीला डीसीमध्ये बदलण्याचं काम कम्युटेटर करतो. जेव्हा आर्मेचर कॉईल फिरत फिरत बरोबर MNA या मध्यवर्ती बिंदूवर येते, तेव्हा ब्रश त्या कॉईलला एका क्षणासाठी शॉर्ट सर्किट करतो आणि अगदी याच क्षणी त्या कॉईलमधल्या करंटची दिशा पूर्णपणे उलटते. करंटच्या दिशा बदलण्याच्या ह्या नाजूक प्रक्रियेलाच तांत्रिक भाषेत कम्युटेशन असं म्हणतात. ऐकायला हे सोपं वाटतं, पण जर ही कम्युटेशनची प्रक्रिया व्यवस्थित पार पडली नाही तर मशीनचं काय नुकसान होऊ शकतं ते बघूया. कम्युटेशनचे 2 प्रकार असतात. एक स्मूथ कम्युटेशन, जिथे करंटची दिशा एकदम हळूवारपणे बदलते, हे मशीनसाठी चांगलं असतं. पण दुसरा प्रकार म्हणजे रफ कम्युटेशन. इथे करंटमध्ये एकदम अचानक आणि झटक्यात बदल होतो. आता विचार करा, एवढ्या वेगाने जर करंट बदलला तर काय होईल? ब्रशेसच्या कडांवर भयंकर स्पार्किंग होते, अक्षरशः आगीच्या ठिणग्या उडतात. यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि हळूहळू तुमचे ब्रशेस आणि कम्युटेटर काळे पडून जळून खाक होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही डीसी मशीनचं आयुष्य वाढवण्यासाठी कम्युटेशन एकदम स्मूथ असणं गरजेचं आहे. आता या रफ कम्युटेशनच्या धोक्यातून मशीनला वाचवण्यासाठी आणि स्पार्किंग पूर्णपणे थांबवण्यासाठी आपल्याकडे कोणते प्रगत उपाय आहेत ते आपण सविस्तर पाहू. स्पार्किंग कमी करण्याचा एक जुना पण अत्यंत खात्रीलायक उपाय म्हणजे रेझिस्टन्स वायर वापरणं. यामध्ये काय करतात, कॉईलचं टोक आणि कम्युटेटर सेगमेंट यांच्यामध्ये मुद्दामून हाय रेझिस्टन्स वायर्स जोडतात. आता रेझिस्टन्स वाढल्यामुळे काय होतं, करंटला दिशा बदलायला थोडा वेळ मिळतो. तो अचानक न बदलता हळूवारपणे बदलतो. या स्मूथ प्रक्रियेमुळे स्टॅटिकली इंड्युस्ड EMFची ताकद कमी होते आणि साहजिकच स्पार्किंगवर चांगला कंट्रोल मिळतो. यानंतरचा एक स्मार्ट आणि आजकाल सगळीकडे वापरला जाणारा उपाय म्हणजे ब्रशेस अपग्रेड करणं. पूर्वी मशीन्समध्ये कॉपरचे म्हणजेच तांब्याचे ब्रशेस वापरायचे, ज्यांचा रेझिस्टन्स खूप कमी असायचा, त्यामुळे स्पार्किंग जास्त व्हायचं. पण आता मॉडर्न मशीन्समध्ये आपण हाय रेझिस्टन्स कार्बन ब्रशेस वापरतो. कार्बनचा स्वतःचा कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स जास्त असतो, त्यामुळे तो करंटची दिशा बदलण्याची प्रक्रिया अगदी विनासायास आणि अखंडित करतो. याचाच रिझल्ट म्हणजे आपल्याला स्पार्कलेस कम्युटेशन मिळतं, म्हणजे एकही ठिणगी नाही. आणि आता आपण बघूया सर्वात आधुनिक, सर्वात प्रभावी आणि खरा गेम चेंजर उपाय म्हणजेच इंटरपोल्स. हे इंटरपोल्स म्हणजे नक्की काय असतात? हे आकाराने छोटे फील्ड पोल्स असतात, जे मुख्य पोल्सच्या अगदी मध्यभागी बसवलेले असतात. यांच्यावर जाड वायरचे आणि कमी टर्न्स असलेले वाइंडिंग केलेले असते. एक लक्षात ठेवा, जनरेटर ज्या दिशेने फिरत आहे त्याच्या पुढच्या मुख्य पोलची जी पोलॅरिटी असेल ना, तीच सेम पोलॅरिटी या इंटरपोलला दिली जाते. हे छोटे पोल्स दिसायला साधे असले तरी ते डीसी मशीनचे खरे रक्षक आहेत. आता हे इंटरपोल्स नक्की काय जादू करतात ते समजून घ्या. हे इंटरपोल्स आर्मेचरसोबत सिरीजमध्ये जोडलेले असतात. म्हणजेच जो करंट आर्मेचरमधनं वाहतोय तोच सेम करंट इंटरपोलमधूनही वाहणार. जेव्हा कम्युटेशनच्या वेळी हानिकारक स्टॅटिकली इंड्युस्ड EMF तयार होतो, तेव्हा हे इंटरपोल्स स्वतःचा एक असा विरोधी EMF तयार करतात, जो त्या हानिकारक EMFला पूर्णपणे टक्कर देतो. हे दोन्ही EMF एकमेकांवर आदळतात आणि एकमेकांना नष्ट करतात. परिणाम, शून्य स्पार्किंग. तुमचं मशीन एकदम सुरळीत आणि सेफ चालतं. तर आपण आत्तापर्यंत जे काही शिकलोय ते या एका मास्टर सोल्युशन्स मॅट्रिक्समध्ये थोडक्यात पाहूया. जर क्रॉस मॅग्नेटायझिंगचा त्रास असेल तर ब्रशेस शिफ्ट करा. जर डीमॅग्नेटायझिंगचा प्रॉब्लेम असेल तर कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग वापरा. आणि जर रफ कम्युटेशनमुळे स्पार्किंग होत असेल तर कार्बन ब्रशेस आणि शक्तिशाली इंटरपोल्स वापरा. अगदी परफेक्ट मॅच. प्रत्येक समस्येवर इंजिनिअरिंगकडे एक सॉलिड उपाय आहे. तर प्रशिक्षणार्थींनो,
आजच्या या सादरीकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की डीसी मशीन बाहेरून कितीही भक्कम वाटत असली तरी तिच्या आत चालणाऱ्या या अदृश्य चुंबकीय युद्धावर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आर्मेचर रिॲक्शन आणि कम्युटेशनचं जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तरच ती मशीन आपल्याला तिची सर्वोच्च कार्यक्षमता देऊ शकते. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करायला जाल तेव्हा हे ज्ञान तुम्हाला 100% उपयोगी पडेल. जाता जाता फक्त एवढा विचार करा की जर हे अदृश्य मॅग्नेटिक कंट्रोल आपण शोधलंच नसतं तर आज जगातले हे मोठे मोठे उद्योग आणि मशीन्स खरंच इतक्या सुरक्षितपणे चालले असते का? विचार नक्की करा. धन्यवाद.